नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देणाऱ्या प्रास्ताविक आयटी पार्क उभारणीच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मौजे कसबा करवीर येथील एकूण 34.36 हेक्टर शासकीय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आज महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला. जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण करून हा ताबा देण्यात आल्याने आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयटी पार्कच्या विकासासाठी कसबा करवीर येथील गट क्रमांक 583 मधील 7.5 हेक्टर, गट क्रमांक 587 मधील 1.12 हेक्टर आणि गट क्रमांक 588 मधील 26.19 हेक्टर अशी एकूण 34.36 हेक्टर जमीन MIDCला वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 13 मार्च 2026 रोजी मान्यता दिली. या जमिनीची कृषक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परिगणित केलेली 5,23,23,980 रुपये इतकी रक्कम MIDCने 30 मार्च 2026 रोजी शासकीय कोषागार चलनाद्वारे जमा केली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 एप्रिल 2026 रोजी जमीन हस्तांतरणाचे आदेश निर्गमित केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख व MIDCचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी MIDC कोल्हापूरचे उपअभियंता अजय कुमार रानगे, करवीरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, प्रमुख भूमापक सुनेश कापरे, प्रमुख भूमापक उमेश कोष्टी, करवीरचे मंडळ अधिकारी गणेश बर्गे, करवीरचे ग्राम महसूल अधिकारी आणि करवीरचे भूकरमापक सूर्यकांत भांदिगरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेंडा पार्क परिसरातील ही जमीन आता MIDCच्या ताब्यात असल्यामुळे कोल्हापुरात अत्याधुनिक IT पार्क उभारण्याच्या कामाला वेग येणार असून त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.